नमस्कार सगळ्यांना. आपण थंबनेल बघून हा व्हिडिओ बघायला सुरुवात केली असेल तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, कारण थंबनेलमध्ये दाखवल्याप्रमाणेच काहीशी घटना आहे आणि आपण भारतीय संस्कृतीचा भाग आहोत आणि आपली भारतीय संस्कृती जगामध्ये एक नंबर म्हणून गणली जाते. त्याचं कारण असं आहे की कुटुंब व्यवस्था, त्याचबरोबर आपली समाज व्यवस्था आणि आपल्या नात्यांची गुंफण इतक्या चांगल्या प्रकारे घट्टपणे बसलेली असते की त्याच्यातून प्रत्येक माणसाचं जे जीवन आहे हे जीवन अत्यंत सुखदायक पद्धतीने व्यतीत होत असतं. याचं कारण म्हणजे आपल्या अवतीभोवती असणारी आपली हक्काची माणसं, आपली रक्ताची माणसं. परंतु एका गोष्टीचा विचार करणं काळाची गरज होऊन बसते, कारण असं म्हणतात ना की अलीकडच्या काळामध्ये कलियुग जे आहे ना ते मध्यावरती आलेलं आहे. कित्येक वर्ष लोटली कलियुग सुरू होऊन. एखादी परिस्थिती, एखादी गोष्ट जशी व्हायला पाहिजे, जसं की एखाद्या आईचं तिच्या मुलासोबतचं नातं असेल, वडील आणि मुलीचं नातं असेल, किंवा आपण जे काही नातं बघत असतो या नात्यामधला हा व्यवहार हा ठरलेला आहे, हा संस्कृतीने ठरवलेला आहे की नाही हे माहिती नाही, परंतु या नात्यामध्ये वागण्याची पद्धत मात्र रीतभात ही कायमस्वरूपी पक्की ठरलेली असते. म्हणूनच जर का आजही एखाद्या व्यक्तीने आपल्याला आईवरून शिवीगाळ केली, त्यावेळेला मात्र आपण इतर कुठल्याही गोष्टीची भीडभाय न ठेवता, कुठल्याही गोष्टीचा विचार न करता समोरच्या व्यक्तीला आपण त्याच प्रकारे उत्तर देत असतो. ही घटना अशी आहे की या घटनेमध्ये किंवा या घटनेविषयी बोलताना अत्यंत दुःख होतं आहे मनामध्ये. एक प्रकारे ही घटना आपल्या सगळ्यांसमोर कशा प्रकारे मांडावी हे देखील आता समजत नाही आहे. परंतु ही जी घटना आहे, जी प्रसारमाध्यमांमधून आलेली आहे, तशीच्या तशी आपल्या पुढे मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. उद्देश एवढाच आहे की आपण याच्यातून काहीतरी शिकावं आणि आपल्याला या गोष्टी कळाव्यात, कारण सोशल मीडिया इतका स्ट्रॉंग आहे की ह्या सगळ्याच गोष्टी सगळ्यांपर्यंत पोचत असतात. आई आणि मुलाचे संबंध कसे असतात हे जर काय विचारलं तर जगामधलं अत्यंत निखळ प्रेमाचं आणि ज्या नात्याला शब्दांमध्ये व्यक्त करणं शक्य नाही असं एका आईचं आणि त्या मुलाचं नातं असतं. कारण लहानपणी एक आई त्या मुलाला 9 महिने पोटामध्ये वाढवते, त्याला मोठं करते, त्याला स्वतःच्या अंगावरचं दूध पाजते आणि प्रत्येक शब्द, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक चालण्यासाठी बोलण्यापर्यंत सगळ्याच गोष्टी त्या मुलाला ती आई शिकवत असते. म्हणून हे आई आणि मुलाचं नातं या जगामध्ये अद्वितीय आहे असं आपण प्रत्येक वेळेला बघत असतो, प्रत्येक वेळेला म्हणत असतो. परंतु माणुसकीला काळीमा फासणारी घटना कशी घडते तर सोलापूर आहे, त्याच्यामध्ये मद्रूप हा भाग आहे. त्याच्यामध्ये एक कुटुंब आहे, ओकसिद्ध रेवणसिद्ध कोठे, वय वर्ष 34, असा एक तरुण राहतोय आणि त्याला 3 मुली आणि 1 मुलगा आहे. त्याच्या बायकोचं नाव आहे वनिता. आता हा जो ओकसिद्ध आहे हा त्याचं जे काम आहे हे काम करतोय. त्याला एक आई आहे आणि वडील आहेत. हे आई वडिलांसोबतच हा ओकसिद्ध राहतोय आणि त्याची बायको आजारी असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये तिचं येणं जाणं असतं अशी माहिती समोर येते. आता होतंय काय की याला 3 मुली 1 मुलगा असा भरगच्च संसार. या संसारामध्ये असताना म्हणजे एकत्रितपणे राहून सगळं व्यवस्थित करण्याचं एकंदर ज्या गोष्टी असतात ह्या त्याच्याकडून व्हायला पाहिजे होत्या, परंतु त्याच्याकडून जे घडलंय, जे पाप घडलंय त्याची त्याला शिक्षा तर मिळालेलीच आहे. तारीख होती 23, वार होता शुक्रवार. सकाळ उजाडलेली आहे आणि यांच्या घरातून या ओकसिद्धची एक 9-10 वर्षाची मुलगी आहे, ही सकाळपासून कुठेही दिसत नाही आहे. त्याच्यामुळे तिचं नाव आहे श्रावणी आणि तिचे जे आजोबा आहेत त्यांचं नाव आहे रेवणसिद्ध. हे आता सगळीकडे शोधत आहेत आणि त्यांची शोधाशोध सुरू आहे. त्यावेळेला त्यांना त्यांच्याच घराच्या कडेला एक खड्डा दिसलेला आहे आणि खड्ड्याच्या आजूबाजूला काही पावलं दिसलेली आहेत. आता हा खड्डा कसला आहे, कारण आपल्या घराच्या भोवती जर का एखादी गोष्ट नवीन घडलेली असेल तर निश्चितपणे आपल्याला त्याची प्रकर्षाने जाणीव होते. त्याच्यामुळे मग त्यांना प्रश्न पडला की हा खड्डा कसला आहे किंवा काय आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात आलेल्या नाही आहेत. त्याच्यामुळे मग अजूनही त्यांनी गावामध्ये इकडे तिकडे शोधाशोध सुरू केलेली आहे. इतर नातेवाईक मंडळीसुद्धा, आजूबाजूची मंडळी तिथे जमलेली आहेत, कारण गंभीर असा प्रश्न होता. त्यांच्या घरातली मुलगी गायब झालेली होती. कोणीतरी मग पोलिसांना बोलवले, पोलीस आलेले आहेत. आता पोलिसांनी मग त्यांची खातेनिहाय चौकशी आहे ती सुरू केलेली आहे. प्रत्येक व्यक्तीला, घरातल्या प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीला पोलीस चौकशी करतात, विचारून घेतात की मुलीला तुम्ही कुठे पाहिलं होतं का, कुठे गेलेली आहे का, शक्यता आहे की कुठे जाऊ शकते का. कारण या मुलीची जी इतर 2 बहिणी आणि 1 भाऊ हे तिच्या आईच्या माहेरी गेलेले होते, कारण या दरम्यान तिची जी आई आहे ती सोलापूरच्या एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती अशी माहिती समोर येते. त्याच्यामुळे ही एकटीच मुलगी त्या दिवशी घरी होती आणि या मुलीसोबत काय घडलेलं असावं किंवा ही मुलगी आता कुठे गेलेली असावी
ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर शोधण्यासाठी मग शेवटीला त्यांनी पोलिसांनी तिचे जे वडील आहेत ओकसिद वय वर्ष 34 यांच्याकडे आता विचारणा सुरू केलेली आहे. आणि जी चौकशी आहे, जी पोलिसांची चौकशी असते ती खातेनिहाय चौकशी. आता समजून घ्या की ज्या वेळेला एखादा गुन्हेगार असतो, हा गुन्हेगार ज्यावेळेला पोलिसांसमोर सहजरित्या कोणीही आपलं तोंड उघडत नसतं, परंतु पोलिसांचा जो चौकशीचा प्रकार आहे हा साम दाम दंड भेद अशा स्वरूपामध्ये असू शकतो. बऱ्याच वेळेला आपण पोलीस टॉर्चर बघत असतो, परंतु त्या कुठल्याही गोष्टीला इलाज नसतो. कारण समोरचे जे गुन्हेगार असतात हे सुद्धा तेवढ्याच गेंड्याच्या कातडीचे असतात. त्यांना बोलतं करण्यासाठी, गुन्हा समजून घेण्यासाठी, हा गुन्हा त्यांनी खरोखर केलेला आहे की नाही हे सगळं समजून घेण्यासाठी पोलिसांना मात्र त्यांचं जे अस्त्र आहे हे बाहेर काढावंच लागतं. त्याप्रमाणे मग त्याच्याशी चौकशी केलेली आहे. त्यावेळेला जो खुलासा केला आहे तो मात्र निश्चित आपल्या पायाखालची जमीन सरकवणारा आहे. हा खुलासा काय आहे तर रात्रीच्या वेळेला ज्यावेळेला ही मुलगी उठलेली आहे, आता लहान मुलांना बऱ्याच वेळेला तहान लागत असते, कोणाला भूक लागत असते, बाथरूमला जायचं असतं, त्यावेळेला ही मुलगी उठलेली आहे आणि त्यावेळेला ती मुलगी त्या वडिलांच्या तिकडे गेलेली आहे. समोर जे बघते हे बघून अक्षरशः भयानक असं चित्र होतं. कारण ह्या नकळत्या वयातल्या मुली असतात, मधल्या वयातल्या ज्या मुलं मुली असतात, यांना खरं तर शरीर संबंधाविषयी कोणत्याही गोष्टी कळत नसतात, तेवढी जागरूकता त्यांच्यामध्ये नसते. त्याच्यामुळे आपल्या समोर काय चाललंय हे प्रत्येक वेळेला त्याचं आकलन होईलच असं नाही. त्यावेळेला या मुलीने आपल्या स्वतःच्या वडिलांना स्वतःच्या आजीसोबत नको त्या अवस्थेमध्ये पाहिलेलं आहे. आता नको त्या अवस्थेमध्ये म्हणजे शरीर संबंध ठेवताना पाहिलेलं आहे. स्वतःची आजी म्हणजे ओकसिद रेवणसिद कोठे वय वर्ष 34 याची स्वतःची आई आणि ओकसिद याला शरीर संबंध ठेवताना पाहून मग या मुलीची पाचावर धारण बसलेली आहे आणि तिने तिथून काढता पाय घेतलेला असावा. आता हे सगळं बघून ओकसिद याची देखील पाचावर धारण बसलेली आहे. आता ही मुलगी बाहेर जाऊन सगळ्या जगाला सांगणार, आरडाओरड करणार, आपल्या स्वतःच्या आईसोबत असलेले शरीर संबंध आता जगभर होणार, या भीतीने त्यांनी स्वतःच्या मुलीला आता मारहाण केलेली आहे. आता मारहाण करून हा तितक्यापर्यंत थांबलेला नाही आहे. ही जर का गोष्ट जगासमोर आली तर आपली नाचक्की होईल. या कारणामुळे मग स्वतःच्या पोटच्या लेकीला या बापाने गळा दाबून ठार केलं आहे आणि आपल्याच घरा शेजारी असलेल्या एका खड्ड्यामध्ये टाकून त्या खड्ड्यावरती त्याने पुरून टाकलेलं आहे तिला. आता हे सगळं झाल्यानंतर तो घरी आलेला आहे. दुसऱ्या दिवशी सगळ्याकडे शोधाशोध झालेली आहे आणि हा सगळा प्रकार समोर आलेला आहे. आता ही गोष्ट अत्यंत दुःखदायक आहे. आईवरती अनेक कविता लिहिले गेलेल्या आहेत, आईवरती अनेक लेखन केलेले आहे, अनेक आयांनी अनेक असे महापुरुष घडवलेले आहेत. परंतु ज्या वेळेला एका आईसोबत आणि मुलाचं नातं जेव्हा शरीर संबंधांच्या बाबतीमध्ये जोडलं जातं त्यावेळेला मात्र प्रत्येक माणूस हा मनाने दुःखी होत असतो. कारण आई म्हटलं म्हणजे प्रत्यक्षात अमृताचा कुंभ, आई म्हटलं की या जगामध्ये पवित्र प्रेम, आई म्हटलं की आपल्याला परमेश्वराची जागा आठवते. परंतु या ओकसिद्ध नावाच्या एका तरुणाने स्वतःची बायको असताना, स्वतःचा सुखाचा संसार असताना, त्याला 3 मुली आणि 1 मुलगा असं स्वतःचं मोठं कुटुंब असताना देखील आपल्याच आईसोबत शरीर संबंध ठेवून स्वतःच्या नात्यामध्ये, स्वतःच्या अंगावरती भयानक असं पातक त्याने पडवून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण काही नाही शिकलं तर बरं होईल. प्रत्येक वेळेला आपण ज्या वेळेला बोलत असतो, क्राईम स्टोरी सांगत असतो, तर त्याच्यामधून आपण काय धडा घ्यायचा याच्याबद्दल देखील बोलत असतो. परंतु या घटनेमध्ये आपण कोणत्याही प्रकारे धडा न घेतलेला बरा राहील असं मला वाटतंय. आणि ही संपूर्ण जी घटना आहे, जी माध्यमांमधून आलेली होती, त्याच्यामधून संकलित करून आपल्यापुढे मांडलेली आहे. याच्या बाबतीमध्ये तपास सुरू असू शकतो, त्याच्यामुळे अनेक नवनवीन गोष्टी याच्यामधून समोर येऊ शकतात. तर या सगळ्या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतंय ते खाली कमेंट बॉक्समध्ये देखील नक्की कळवा. आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.